वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर स्वागत आहे तुमचं करिश्मा आर जाधव यूट्यूब चॅनल। तर आज आहे रक्षाबंधन आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहेत। तर सर्वजणांनी मस्त छानपैकी तयारी केलेली आहे। आता आम्ही आलेले आहेत सेलिब्रेट करायला। आणि पहिले मी घातला होता ड्रेस, त्याच्यानंतर मी वेअर केली आहे साडी, कारण की करिश्मा आणि सिमरन शिवानी सगळ्या साड्या घालून आल्यात, तर मी एकटीच वेगळी दिसत होती। 2 मिनिटात तिने साडी घातली। तर बघा मी बबलीचीच घातली आणि बबलीच्या इकडे घातली, पण मला वाटते श्रद्धाची का नाही तुझीच आहे, कारण की आम्ही 4 कलर घेतले होते आणि खूप दिवस झालं तर घातलं नाही, तरी सेम ब्लाऊज येतात आम्हाला एकमेकीचे। कशी वाटते मी? पिन नाही द्या ना यार, एकच चल लवकर व्हिडिओ काढायचा आहे। तर बघा आता मी चालली होती घरी, पण शिल्पा काय जाऊ देत नाही मला। खूप टाइम झालेला आहे। सांचीचं सिद्धांचं दोघांचं सुद्धा रक्षाबंधन करायचं राहिलेलं आहे। त्यांचं आता मला रक्षाबंधन करायचं आहे आणि राजचं सुद्धा राहिलं, त्यांच्या बहिणी सुद्धा तिकडे वाट बघत आहे। तर मला आताच फोन आलेला, 4-5 वाजलेत ना ग, 5 वाजलेले आहेत। आता आम्ही चाललोत। बघा आम्ही तिघी कशा दिसतं, आम्ही दोघींनी सेम साड्या घेतलेल्या आहेत, ऑनलाईनच घेतलेल्या आहेत आम्ही। मला यांनी नाही मागवली, हिला नाही माझी घातली ना, कारण की आम्हाला माहित नव्हतं ही साडी घालणार, हिला पण मागवली असते। तू कुठे बोलली तर साडी घालणार आहे म्हणून? अचानक प्लॅन केला, तुम्ही दोघींनी घातली तर मी पण तिला आम्ही आज सुट्टी घ्यायला सांगितली कामावरून, ती काय राहत नव्हती घरी, पण आज राहिली कशी तरी। तर तिचे दोरी केलेले आहेत, पण प्रॉब्लेम एक हा आहे की आमच्या तिघीला सुद्धा भाऊ नाही आहे। तर भाऊ नसल्यामुळे आम्ही एकमेकालाच राखी बांधू, सिद्धांत आणि माझ्या सिद्धांतला बांधू, सिद्धांत आहे ना त्याला बांधू। तर दोघे पण बोलल्यात की आम्ही सिद्धांतलाच बांधूया। तर असं काही नाही की भाऊ नसतं तर आपण काय रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकत नाही, तरी पण आपण करू शकतो। आपल्या मुलामध्येच आपण खुश असतो, म्हणजे मुलांचं होईल। आता आम्ही तिघीजणी एकमेकीला बांधू। काय रे कसं आहे? तर गाईज आता आम्ही चाललेले आहे मार्केटमध्ये सांचीसाठी। सांची काय आणायचं तुला? इकडे बघ, ये पुढे। हा, तर सांचीला आणायची दादासाठी राखी, आणि राखी आणि थोडीशी आम्हाला पेढे सुद्धा आणायचे आहेत। त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला मार्केटला जाऊन येऊया, आज आहे रक्षाबंधन, तर थोडीशी शॉपिंग, छोटीशी शॉपिंग करू। बघा राज चालत आहेत गाडी। काय बोलते राज? हाय मित्रांनो। दादा कुठे? दादा दिसत नाही ते कुठे? दादा दाखव। बघा दादा हालत पण नाही जागा। साची सरक दादा बघू दे। त्याला गाडीमध्ये जमत नाही, तो बोलतो ठीक आहे तुझं येतानी पुढे बस, मी मागे बसेल, ठीक आहे चालेल। तर गाईज आम्ही चाललो आहे तर राखी घेण्यासाठी। तर दाखवू आम्ही तुम्हाला, चांगली राखी घेऊया। दादाला सांचीसाठी गिफ्ट सुद्धा घ्यायचंय ना ग। तर दादा बोला मी काय 3 ऑप्शन दे, मग मी तुला गिफ्ट देतो। तर 3 कुठले दिले? 3 कॅडबरी डॉल, अजून बस तिने सांगितले कॅडबरी डॉल आणि लहान मुलांची भांडे, खिलोने, आणि अजून काय सांगितलंय? आई शॅडो। बघा एवढे 3 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी। आता तिघापैकी दादा बघू आपण तिला काय घेतो। तिला आम्हाला आणायचं होतं, पण तिने बघितलं लगेच ती आली ती पण। तर आता आलेलं आहेत आम्ही, थोडं अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलं आहे। राजीला एकदम गाडी परफेक्ट जमलेली आहे, तर आम्ही काय एवढे आता घाबरत नाहीये। म्हणजे पहिले थोडी भीती वाटत होती। आणि बघा एवढी ट्रॅफिक असते आमच्या इथे रोड, तरी पण ते चालवतात। आमच्या म्हणजे रस्त्यावर जास्तच ट्रॅफिक लागते। राखी घ्यायला बघा इथे पण आहे। हे नाही आवडतं सांचीला, दुसरी बघते कुठली आवडली? लाल गाडी विकली भी देणार गाडी। बघा ही आवडली सांचीला, आपला टाइम आहे का? लहान सांचीला दोघांना पण मार्केटला आणलं ना की तिला पहिले पेरू लागतो। घेतलं का ग पेरू सांची? हा
घेते घेतले का पेरू? घेतले काय करू तिला ऐकत नाही ती. हा ऐकत नाही तिला पेरू पाहिजे. आपल्या झाडाला एवढे पेरू तर तिला आमच्या झाडाला हा आपल्या झाडाला आहेत ना पेरू तरी एवढे घेतले तुम्ही. झाडाला पेरू असून सुद्धा पेरू घेतले त्यांनी. हे पेरू कितीचे? 50 रुपये. 50 रुपयाचे पेरू बघा. आमचे ते फ्री सगळे पूर्ण झाड. तूच पकड. बघा ना हे बघा आमचे भुक्कड लोक खायला चालू केलेलं आहे. तूच पकड ती भुक्कड. बघा हे माझे कधीची वाट बघत होते कारण की मी गेली होती मार्केटमध्ये. तर यांना जायचं होतं रमानगरला. तर आम्ही सगळेजण आलेले आहेत बघा. सांजी तुला कोण राखी बांधीन? चिवडीकडे बसली. इथं बघा तो ग तिघांचे गाव यांचं का चौघ आहेत? बनवली भाऊ चौघांचं रक्षाबंधन. 2 बहिणी 2 भाऊ. तिला पाय आवडतो खूप ताटात टाका दोघे घेतील काढून ते बरोबर. आणि परीला काहीच नाही. एक नोट परिवारची दोघांनी तिलाच दिली. ताटात टाका तिच्या हातात द्या. हातात याचे 50 तिला आल्याचं पाहिजे. याचे 50 तुला त्याचे 50 तुला. खाल्ले तिने खाल्ले. आम्ही आलो सेलिब्रेशन करायला. म्हणजे सेलिब्रेशन झालं आमचं कारण की वहिनी सकाळपासून म्हणजे माझी ताई जिथे राहते ना तिथे गेल्या होत्या आणि आम्ही सकाळपासून वाट बघतोय कधी येईल. भाऊ पण वाट बघत होता पण वहिनीशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. वहिनी आता 5 वाजता आल्यात म्हणून आज खूप लेट सेलिब्रेशन होत आहे. आम्ही 5 वाजता आले पण नाही हे व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते. आम्ही पण आमचे फोटोज वगैरे काढून घेतले कारण वहिनी नव्हत्या मग आम्ही आमच्या 4 बहिणीचेच काढले. भाऊ पण बाहेर गेला होता. आता एकदम छान पैकी सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही उद्या निघायला लागेल. आता कधी येतील?
आता डायरेक्टली दिवाळीला या बरं का पण नक्की. तर आता दादाची सांची दादाला बांधते राखी. दादा तिचं गिफ्ट घेऊन बसलास का रे? गिफ्ट घेऊन येते बघा कशी माझी सांची बसली आहे बघा मस्त पैकी. परी पकड ती बांधते. मी बोलू लागलो ना. बोला. सगळ्यात मेन सेलिब्रेशन म्हणजे आमची सांची आणि आमचा सिद्धार्थ, ह्या दोघांचं पूर्ण 1 महिन्यापासून प्लॅन असतो काय गिफ्ट घ्यायचं. आता पण बघूया काय सांचीला गिफ्ट भेटतं सिद्धांतकडून. तर सांची दादाला बघा राखी बांधले. काय राखीचं नाव आहे? अपना टाइम भी आएगा. दे दादा सांचीला दे. तुझी राखी कुठे आहे? दीदी बाळ सांग सांचीचं गिफ्ट बघा. तुझं आणि चिवचं दोघांचं गिफ्ट. आपल्याला दोघांचं गिफ्ट दादाला दोघांना गिफ्ट दिलं. गिफ्ट दोघांना गिफ्ट दिलं. आले आता जाऊ दे हातात. तिला गिफ्टच लागलं. तिला काय पण खायचं. व्हिडिओ काढायचा. याची राखी दे ना शिवरायला. वहिनी पेढे कुठे आहेत? आम्ही एवढे मोठे केळे ठेवले होते, त्यांनी 2च केळे ठेवले कारण आम्ही 3 माणसं. पहिले विचार करायचा आपण काय आणले काय नाही, मग दुसऱ्याला बोलायचं. तुम्हाला बांधली होती आम्ही रात्री. वहिनी व्हिडिओ आहे आमच्याकडे. कुठे गेली तेच म्हणायची. झूठ नाही बोल सकते. तर शिवानी आणि सिमरन दोघी पण माझ्या दादाला ओळखत आहेत. माणसाला काय गिफ्ट आणले रे? माझा दादा पण खुश झाला. किती झालं दादा राखी? 4, ही 4थी, ही 5वी. बापरे बघा. दोघांनी गिफ्ट पण दिलेले. तर आपण 1-2 फोटो काढूया आणि हॅपी रक्षाबंधन. तर बघा खोल दादा दादाने काय गिफ्ट आणलं होतं बघा. आता जे गिफ्ट आणले तेच खोलायले. आली का ग त्यांची? आली बघ काय आवडला. माझं नाही इथे. सेलिब्रेशन वाव छान. तुझं कुठे आहे ग? तुला दादाने गिफ्ट दिलेलं कुठे ठेवले तू? सांची मला पण एक दे. मला पण एक. थँक्यू. सर्वांना दे एक डेअरी मिल्क. आज आम्हाला करिश्मा घेऊन आले इकडे जेवायला. आणि सिमरन खूप भूक लागली ना? खूप भूक लागली, जास्त भूक लागली सांचीला. सकाळपासून कोणी जेवण केलं नाही. दुपारी बिर्याणी खाल्ली होती पण ती हे झाली, जिरून गेली. दुपारी बिर्याणी खाल्ली जिरून गेली. भूक लागली सांची. खायला चला आपण आता लॉलीपॉप टेस्ट करूया कशी लागते. तेच बरं ना? बघा मस्त चिकन हंडी आलेली आहे.
म्हणजे खूप भूक लागली सांची एक खाऊ सांची देईल अंकल देईल सांची भूक लागली सगळ्यांना एवढी भूक लागली तर सगळे खाण्यात व्यस्त झाले बिजी सांची मांडे घालून